प्रभु विश्वकर्मा भगवान की जय। कुठलं वाईट जिमे पिबस्वामृत में देवम गोविंद दामोदर माधवी विग्रेतुका किलगोपकन्या मुरारिपादार्पितचिदव्रव्रये दद्यादिकमो ग्रहे ग्रहे सर्वे समवायो पुण्यानि नामानि पठन्ति नित्यां गोविंद जिमे सदैव भजस सुंदराणि मनोहराणि समस्त भक्तानाशनानि गोविंद सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव जयं देहावसाने इदमेव जाप्यं गोविंद दामोदर श्री कृष्ण राधा वरगोरेयं गोपाल जिमे पिबस्वामृतमेकदेवं गोविंद दामोदर माधवे जिमे रसते मधुरप्रियता सत्यं हितं परं वदामि आवर्णेतां मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवे त्वमेव याते मम देहि समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेदं मधुरं सुभद्रा गोविंद दामोदर माधवे गोविंद दामोदर माधवे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण
आताचे किती येडे झाले सांगू का? आता सांग ना, वेळ होत यालाय. एकच काम होत, स्वर्गात काय चाललंय, वैकुंठात काय चाललंय, कैलासात काय चाललंय, मृत्यूलोकात काय चाललंय. आता गली गलीला पत्रकार झाले. त्या काळात एकच वार्ताहर होता, त्याचं नाव नारदजी. सर्वमुखन आले. कैलास भवनावर आल्याच्या नंतर सती मातेनं पाय धुवायला पाणी दिलं. सुंदर असे पोहे, ते म्हणतात महाराज पोहे त्या काळात, आणि काहीतरी जेवणाची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली. चहा त्या काळात चहा नव्हती, पहिलेच्या काळात गुळण पाणी देत गेलेत. असं आदर आतिथ्य केलं नारदजीचं. आदर आतिथ्य केल्याच्या नंतर नारदजी म्हणायला लागलेत, माय लय गोड बोलतेस बरं का, आणि गोड बोललं तरच मान सन्मान मिळते, खायला मिळते. तुम्ही कोणी मायला माय, मला भूक लागली म्हणा. नारदजी, मला काही कल्पना नाही हो, पिताजींनी मला सांगितलं नाही. हां, कसं सांगतील तुम्हाला आता? ह्याला काय म्हणतात, काडी. कसं सांगतील तुम्हाला? हमेशा तुमच्या मालकाचा द्वेष करतात ते. पण ते काही असू जो माय, आपल्या माहेरामध्ये काही प्रसंग असला तर पत्रिका नसली तरी जावावं लागते. आमंत्रणाची वाट बघायची काही गरज नाही. कोण म्हणले? नारदजी. आणि लगेच निघून गेले. कळालं का? असं काडी वडायची, टाकून द्यायची, निघून जायचे. चलत राहते इकडे, आता जळत राहते. नारदजी निघून गेले. गेल्याच्या नंतर संध्याकाळ झाली. भोलेनाथ घरी आले. आल्याच्या नंतर, होय हो
बघा बरं का, बारीक लक्ष द्या भाषेकडं. आपलं काम साध्य करायचं झालं की तसं माया गोड बोलतात. हो, एक गोष्ट विचारू का? सांग ना. पण तुम्ही काय म्हणता की म्हणालो. अगं मी काहीच बोल ना, काय म्हणायचं ते. खरंच काही म्हणणार की, खरंच काही म्हणणार की, खरंच काही म्हणणार तर सांग तर सांग, सांग तर सांग. मग काही नाही, आमच्या वडिलाच्या घरी यज्ञ सुरू झालाय, मी जाऊ आहो म्हणते, यज्ञाला जाऊ म्हणते. पण मला बक्कळ वाटायलंय, पत्रिका आलं नाही, निमंत्रण आलं नाही. जाऊन ये खरं आहे, पण माहेर होय हो, काही झालं तर काही माहेरला जायला काही मान सन्मान लागते का? मायबापाची भेट होते, सगळ्या बहिणी येतात आणि मी जावं म्हणते. महादेव म्हणायला लागले, हे बघ मी सांगू का एक गोष्ट, माझा काही अडथळा नाही, तुला जाण्याबद्दल काही माझं दुमत नाही. तुमच्या मायबापाच्या माय लेकराच्या मध्ये मी काही आडवा येणारा नाही. परंतु तुझा बाप बरा नाही, तुझा बाप मान सन्मान करणं आपलं. तुला मला कधी बापानं तुझ्या बरं बघलं नाही, कधी दिवाळी पंचम केली नाही, कधी तोंडानं चांगलं बोलला नाही. आणि जाऊन काय फायदा, उगा अपमान होईल, तू बी बरी नाहीस. कोण म्हणाले? महादेव म्हणाले, तू बी बरी नाहीस, तू बी लई रागीट आहेस, काय तर करून घेऊन बसशील. नाही हो, मी काही करून घेईना. बापावर कुठे रागवायचं असते का, मी जाते. कोण निघालं? महादेवाची पत्नी सती माता निघाल्या. जात असताना महादेवानं म्हणले, हे बघ तू एकटी जाऊ नको, तुझा बाप बरा नाही, तू एकटी जाऊ नको. मग नंदी दिला सोबत, नंदीवर पार्वती माता सती माता बसल्या, भूतगण सोबत आहेत. दक्ष राजाच्या यज्ञामध्ये समारंभामध्ये ज्यावेळेस सती माता आल्या, आल्याच्या नंतर नंदीवरून खाली उतरल्याच्या नंतर समारंभामध्ये प्रवेश केला. वा 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 वा, धन्यवाद. आता होईल हरिपाठ. मी म्हणूच लालो, हरिभक्त परायण महाराज आज दिसलेच नाहीत. इथं टाळ वाजवायला माणूसच नाही गेला, आता काय करू. या गाठी बनल्या, तेवढ्या कशा सुया टोचून जावं म्हणलो. बुंदी खाऊ नका म्हणलो. साहेबराव महाराजांच्या घरची बुंदी खाऊ नका म्हणलो. बाजूला घेऊन बसलो, आता कसं सुया लावावं लागणार. चला विनोदाचा भाग बाजूला ठेवू. सती माता यज्ञ मंडपामध्ये आगमन झाल्याच्या नंतर दक्ष राजाचं नजर गेली. सती माता दक्षाकडे पाहते. दक्ष राजा खाली मान घातले, बोलले नाही. बापाचं काम होतं, मुली कधी आलीस म्हणायला पाहिजे होतं, बोलले नाही. तितक्यामध्ये आई समिधा घेऊन येत होत्या. यज्ञकुंडामध्ये टाकणाऱ्या, जे आहुती टाकणाऱ्या समिधा घेऊन येणाऱ्या आईकडे लक्ष दिलं. तिनं पण खाली मान घातली, आईनं बघली नाही. दुसऱ्या ज्या बहिण्या होत्या ना, काय अशा श्रंगार केलेल्या. काय काय श्रंगार होता, पुतळ्या, डोरले, साकळ्या, पैंजण, कमरपट्टा
असं नटलेल्या थटलेल्या सगळ्या बहिणी असणाऱ्या ठुमक ठुमक तिकडून तिकडं तिकडून इकडं फिरत होत्या, पण सती मातेकडे कोणी पाहत नव्हतं. का पाहत नव्हतं? याचं कारण असं आहे की हे राजघराण्यात वागत नव्हती. ही सती माता एका स्मशानभूमीत राहणाऱ्या भगवान भोलेनाथाची पत्नी होती. राजवैभवाचं लक्षण अंगावर एकही दिसत नव्हतं, म्हणून ह्या सगळ्याच बहिणी असणाऱ्या खाली मान घातल्या, कोणी बोलल्या नाही. सब पैसों के भाई, तन निरोग धन जेब में जब तक, तन निरोग धन जेब में जब तक करे सेवा मन से सब मतलब लगे यार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया. सगळे पैशाचे शरीर जोपर्यंत चांगला तोपर्यंत घरचे मान सन्मान, धन जेब में जब तक पैसा जोपर्यंत खिशात पैसे बंडल असले सगळे नमस्कार भाऊजी. आणि भांडवल संपलं गेलं र कंगाल झालं, वागायचं कळालं नाही. जेव्हा जवळ भांडवल होतं तेव्हा मस्ती लावली केले, कुठं बी खर्च केले, काय बी केले, नको ते केले, करणे ते केले, खाऊन ते खाल्ले, पिऊन. आता कोणी विचारतंय का? परिस्थिती भगवान भोलेनाथाची स्मशानभूमीमध्ये वास, पण भगवान भोलेनाथाचा अधिकार माहित नव्हता दक्षराजाला. अरे स्वतः दक्षराजाची कन्या असणारी सती मातेला घेऊन स्मशानभूमीमध्ये राहणारा भगवान भोलेनाथ स्वतः स्मशानभूमीत राहतो, पण त्याची भक्ती करणाऱ्याला सोन्याची लंका देतो. हे प्रभाव माहित नव्हता दक्षराजाला. दक्षराजाच्या सगळ्या बहिणी कोणी बोलायला तयार नाहीत, सगळ्या मुली सतीला कोणी बोलायला तयार नाहीत, सगळ्या बाणा खाली घालत होत्या, कोणी बोलत नव्हत्या. आणि अशा प्रकारे अपमान झाला. आणि अपमान झाल्याच्या नंतर ती सती माता काय केली महाराज? यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला आणि अग्निकुंडामध्ये उडी टाकली आणि सती माता आपला देह अग्नीमध्ये समर्पित केला. हल्लकल्लोळ उठला. सगळे असणारे ऋत्वी होम हवन टाकणारे ऋषी मंडळी, समिधा टाकणारे सगळ्याची घाबरगुंडी उठली. आता भोलेनाथ आल्यावर तर काही खरं नाही. आता थरकाप सुटला. सगळे लोक आता जिकडं तिकडं पळायला लागले. दक्षराजा म्हणाले थांबा, कोणी जाऊ नका. हिंमत दिलं, सगळे थांबत होते. त्यावेळेस हे दृश्य ज्यावेळेस नंदीने पाहिलं, ज्यावेळेस भूतगणाने पाहिलं, त्यावेळेस हंबरडा फोडला आणि नंदी सहित असणारं सगळेच कैलास पर्वतावर आले. भगवान भोलेनाथा पुढे येऊन असणारं रडू घरानं सांगायला लागले, सती माता राहिली नाही, आमची आई राहिली नाही, आता ह्या सगळं आम्ही कसं जगावं. म्हणून ह्या सगळ्या भूतगणांनी रडायला सुरुवात केला, आक्रोश करायला सुरुवात केला. भगवान भोलेनाथाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. भगवान भोलेनाथ मनातल्या मनात म्हणायला लागले, मी म्हणलं पण सतीने ऐकलं नाही. आणि त्याच्यासाठी सांगू लागलो, माया हो, कधी आपल्या मालकानं काही कठीण प्रसंगात मार्ग सांगितल्याच्या नंतर त्याचं ऐकत जा, नाहीतर अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या ठिकाणी अपमान होईल अशा ठिकाणी जायचं. माहेर असो की बहिणीच्या घरी जायचं असो, भावाच्या घरी राहो की चुलत्याच्या घरी राहो, सन्मानानं बोललं तर जायचं, नाही बोललं तर प्रसंगात जायचं नाही. येरी जाऊन या, मान झाला काय ना अपमान झाला का. भाऊजी तुमचा जवळचा खूप जवळचा सोयर आहे आणि स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये जर तुम्हाला गेल्याच्या नंतर स्वरच आहे. नारद निघून गेल्याच्या नंतर पुन्हा नैमिषारण्यात गेलतो ना आपण, तिथं साधूची मांदियाळी जमा झाली. सुतमुनी विराजमान होते. शौनकाधिक आदिकडून सगळे 60,000 ऋषी त्या ठिकाणी विराजमान होते.
आणि त्या ठिकाणी नारदजीचं आगमन झालं. सुतजींनी त्यांचं स्वागत केल्याच्या नंतर सुतजीने आसन टाकलं. नारदजी येऊन विराजमान झाले. नारदजींनी आपलं दुःख सांगायला सुरुवात केली. म्हणले मी असं येत असताना भक्ती माता सापडली, सोबत 2 बालक आहेत, ज्ञान वैरागी, ते दुःखी आहेत, त्यांचा उपाय करण्यासाठी खूप प्रयत्न केला, काही फायदा झाला नाही, काय करावं सांगा. त्यावेळेस म्हणले अहो महाराज एवढा सोपा उपाय तुम्हाला माहित नाही का? म्हणले काय? म्हणले भागवताच्या श्रुती सांगा ना, भागवताच्या ओव्या सांगा. काय भागवत समजून घ्या, हा विषय आपण बार बार ऐकला. भागवतावर विश्वास नव्हता कोणाचा, माहित होतं भागवत पण विश्वास नव्हता. अहो मी वेदाच्या श्रुती काय, वेदाच्या श्रुती नाही, भागवत काय तुम्हाला माहित नाही. हे भागवत हे कल्पतरुच वृक्ष आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखदामृतद्रवसयुतम पिबत भागवत रसमालयम मौरवो रसिका भुवि भावुका. निगम कल्पतरोर गलितम, कल्पतरूच्या वृक्षाला परिपक्व दशेला आलेलं फळ म्हणजे भागवत आहे. वेद शास्त्राच्या पुराणाच्या पुढचा टप्पा म्हणजे हे फलद्रूप झालेलं हे पुराणातलं शेवटचं पुराण, 18वं पुराण हे कल्पतरूच्या वृक्षाला लागलेलं फल आहे. आणि त्याचा महिमा तुम्हाला माहित नाही, तेवढंच वेद श्रुती शास्त्र पुराण सगळ्याचं सार म्हणजे भागवत आहे. तेवढं जाऊन त्या लेकरांना सुचवा, सांगा आणि तेने करून त्यांच्या अंतकरणातील दुःख दूर होईल. म्हणल्याच्या नंतर नारदजी तिथून आले. आता पहिल्यांदा भागवत कुठे झाले ते सांगतात. नारदजींनी केलं. नारदजी आले. आल्याच्या नंतर सुतमुनीचा उपदेश मान्य केला आणि यमुनेच्या तटावर सुंदर असं भागवताचं आयोजन केलं. आणि अधूनमधून ज्यावेळेस ती भजन गात होती, नाम संकीर्तनम यशम सर्व पाप प्रणाशनम, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जणी, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले आणि नाम घेता वाया गेला. नामाचं महत्व भागवताच्या माध्यमातून ज्ञान वैराग्यांना उपदेश करतात. भक्ती माता डुलायला लागली आणि नामाचं चिंतन नारदजी भागवत कथेच्या माध्यमातून करतात. हरि शरणं श्री हरि शरणं हरि शरणं श्री हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं भजन गात होते. हरि शरणं श्री हरि शरणं
कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन के विषयों के विष से बचाते चलो। भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना भक्ती डुलायला लागली, भक्ती उठून नाचायला लागली, ज्ञान वैराग्याचं दुःख निरसन झालं। नारदजी तिथून निरोप घेतात। भक्ती माता व्रजभूमीमध्ये वास करते। आज मूडच नाही, एका मापातच येईना गेल्या कोणीच, कोणाळी सांगलो तरी सुद्धा। काय व्हायला तपासून घ्या। परिणाम होते मजा। कधी सिस्टीम, कधी वाद्य, कधी भक्ती माता सुखी झाली। भक्ती व्रजभूमीमध्ये वास करते आणि त्याच्यामुळं वृंदावनचा महिमा काल बोलला। काल आपण बोललो ना, राधा कुठेही जा, राधे राधे, आणि ही राधा कोण आहे हे काल आपण पाहिलं। ही राधा भगवान परमात्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप होतं, प्रतिबिंब होतं, आणि तिचा वास व्रजभूमीमध्ये होता। ती सतत भगवंताशी समरस झालेली होती, ती भगवत भक्तीची धारा होती, आणि म्हणून त्या व्रजभूमीमध्ये प्रत्येक माणूस कोणालाही बोलत असताना राधे राधे शिवाय शब्द नव्हता। यावर्षी आम्ही तो ऐकत होतो बरं का। जायची काही गरज नाही, जायची काही गरज नाही, पण त्या नामाचा महिमा आणि त्या क्षेत्राचा महिमा प्रत्येक ठिकाणचा वेगळा आहे। पंढरपूरला गेले की तिथला महिमा वेगळा आहे। उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिममय, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा खेळ देव मोती। असं राहायला आनंदाचे क्षण त्या ठिकाणचे, तिथली संत मंडळी, तिथली साधू मंडळी। आम्ही ज्या दिवशी निघाले, आता त्याला साक्ष आहे दादा, अक्षरशः त्या आश्रमातल्या 5-25 संन्याशांनी रडायला सुरुवात केली। महाराज आमचे आरळीकर साहेब होते साथीला। आरळीकर साहेबांनी एक दृश्य पाहिलं, आजही त्या दृश्याची आठवण करून दिलेली आम्हाला चिंता लावते। आम्हाला कळालं नाही, आरळीकर साहेबांना त्यांची जाणीव करून दिली आम्हाला। आमच्या कथेत राधाराणी येऊन गेली, आम्हाला कळालं नाही। साहेबांनी सांगितले राधाराणी येऊन गेली कथेमध्ये, सांगून गेली मैं बरसाने से आई हूं महाराज जी, तरी कळालं नाही आम्हाला। कथेत उठून सांगली, कथा संपल्यावरती प्रसाद मागते, महाराज जी आपके हाथों से मुझे प्रसाद दीजिए। ग्रंथावरला पेढा उचलून दिला, पण आम्हाला कळालं नाही ती राधाराणी आली। आरती करून प्रसाद घेईपर्यंतच दिसली, पुन्हा नाही। आणि ह्याची जाणीव आम्हाला माहीतच नाही। असे साहेब खुर्ची टाकून दूर बसत होते, आपले आरळीकर साहेब। तुम्हाला काही कळालं नाही म्हणजे विचारा, प्रत्यक्ष आहे ते, ही गोष्ट खोटी नाही। तिथला महिमाच असा आहे। ते संन्यासी येताना डोळ्याला पाणी आणले, महाराज जी आप इतने 7 दिन के लिए क्यों आए हो, कम से कम 15-20 दिन तो, एक आधी महीना तो रहना पड़ता था इधर, म्हणून रडत होते। एवढा आनंद मिळाला तिथे, बस काम संपलं। तिथं मिळालेला आनंद आता हेला विचारा,
घरला आल्यावर झोप लागली की तेच दिसत होतं 15 ते 20 दिवस. जवळपास 10-15 लोकांचे फोन आले. 10-15 लोकांचे फोन आले. आम्हाला झोप लागली की तेच दिसायचं. हे तिथला आनंद आहे, तिथला महिमा आहे, गेल्याशिवाय कळणार नाही. कारण तिथं भक्तीचा वास आहे. तिथं भक्तीचं आणि ज्ञानाचं वैराग्याचा प्रत्यक्ष विराजमान आहे तिथं. आणि त्या भक्तीचा महिमा आहे त्या व्रजभूमीमध्ये. म्हणून कोणा तिथं आम्हाला भांडण ऐकायला मिळालं नाही. ऐकायला मिळालं कोणाचंच नाही. आणि कोणालाही बोला भैया राधे राधे, बस याच्याशिवाय दुसरं नाही. आणि कोणीतरी एखादी म्हणायचा जय श्री कृष्ण, नाहीतर नाही. भक्तीचा आवाज झाला तिथे. भागवत महात्मामध्ये असा सुंदर प्रसंग सांगितला जातो. नारदजीने भक्ती मातेचं दुःख दूर केलं. नारदजी निघून गेले. गोकर्णाचं उपाख्यान थोडक्यात सांगून पुढे जाऊ. 2 वर्ष आपण ऐकलं. भागवत महात्म्य याचा अर्थ महिमा. महात्म्य याचा अर्थ महत्व. आणि जोपर्यंत महत्व कळत नाही ज्या वस्तूचं, तोपर्यंत त्याचं सांभाळ संगोपन होत नाही. हे महत्व कळालं ज्या लोकांना, त्यांनी त्याचं संगोपन केलं. हे गणित शिकवायला गुरु लागतात. जीवनाचं सूत्र आहे. जीवनाचं सूत्र आहे बाबा. जीवनाला जर सुधारणा करायचं असेल ना, धनाचा लोभ सोडून दे. सूत्र बिघडले धरे सन्मार्ग सूत्र कधी आमचा लोभ
काय लोक तुम्ही पंक्तीला काय जिलेबी इकडे आले विचार मी असं इशारा केला बराबर मी काय म्हणालो बघा ते लोक सोडला पाहिजे त्या जिलेबीला बघला पाणी सुटतं आवाज बरं असं म्हणतो की रोज फेस्टिवल रोज विनोद मला काय विचारायचं आता कोणाला असं सांगायचं मी जर तुम्हाला आम्हाला आमच्याकडे विचार तुम्हाला म्हणून तू डायरेक्ट सांगतो आता गोपी नव्हती ना तिला कशाला मला तुमच्यापेक्षा 12 वर्ष आता डोळ्याला देवाच्या नावावर गाडी चालवता पुढून फोकस पडला काही काही कामाची जिंदगी आम्हाला किती कमवा किती ठेवा आपल्या नशिबात एकच ठोकळा लय कमाल म्हणून काय 500ची नोट कपाळाला चिटकली नाही कोणी अजून कुठतरी झाले काय अहो लय लोकांचा मोह आवडला म्हणून लय कमावला लय मोठे मोठे माणसं जमा झाले 500च्या नोटाची माळ केली त्याच्या गळ्यात घातल्यावर तिथं गेलं की लगेच काढून घेतात ठेवतात का आपल्या घरी सन्मार्ग निघिता आता तरी पुढे हाची उपदेश नका आयुष्यात काय करा विराट प्रभू विश्वकर्माजीला शरण जा काय होईल तुमचे सगळे दुःख भाग मिटून टाकेल जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभेल येणाऱ्या विघ्नाचा नाश करणारे भगवान परमात्मा आहे त्यांच्या कृपेने सगळं चांगलं होतं डोक्यातून कण टाकून द्या सरळ सरळ नारजी भजन गात यमुनेच्या तीरावर आले द्वादशाक्षरी मंत्राचा जप केला पाणी शिंपडलं लेकरं जागे झाले नाही इथंच आपण थांबलो करेक्ट असलं तर सांगा चुकलं तर मी सांगा आता उद्या कोणा कोणाला विचारेन मी मला काही माहित नाही बरं ध्यान ठेवा का तुम्ही जर ध्यान ठेवून गेला तर मग एवढं बोंबून काय फायदा आहे एवढा ताण करून काय फायदा आहे म्हणून त्याच्यासाठी लक्ष लावून राहा गोविंदिगा लक्ष तेवढं लांब जायचं एवढाच तुकडा काम लक्ष लावून राहा संसारी संसारात लक्ष राहू द्या मुलाबाळाकडे लक्ष राहू द्या
भाऊ भावंडाकडे लक्ष राहू द्या, माय बापाकडे लक्ष राहू द्या, सासू सासऱ्याकडे बी लक्ष राहू द्या, मेवण्याकडे बी राहू द्या, शाडूकडे बी राहू द्या. पण कोणाला किती लक्ष लावायचं? सगळ्याला लक्ष लावता लावता आपलं आपल्याकडे लक्ष लावा. आपण आपल्याकडे लक्ष लावायचं विसरलं, देव त्याच्यापासून दूर गेला. काल थोडासा तुकडा बोलला, तो रामन दर्पण कहेलाय. ते आपल्यालाच बघायचंय, आपण आपल्यालाच बघायचंय. देवाला पाहायचं म्हणजे आपण आपल्याला बघायचंय. बघा किती नमुना आहे. तुमच्या आमच्या सहज बी ओळखी झाल्या, बोलण्यामध्ये मित्रत्व आलं, सोयर पण निघालं किंवा दोस्ती निघाली, काही ओळखी निघाल्या. एकूण एकाचा फोन नंबर घेता. सावकार बरोबर आहे का? फोन नंबर घेता, केव्हा तरी बोला वाटते. ज्या माणसाला पुन्हा पुन्हा बोला वाटते त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेता की नाही? मला सांगा, देवाचा कॉन्टॅक्ट नंबर कोणीतरी घेतलाय का? एवढा सत्संग करता, एवढं देवाचं नाम चिंतन, दर्शनाला जाता, वारीला जाता, पायवारीला जाता. आता पायाला फोड आले तरी चालता. याला माहिती लोणंदला गाठ भेट झाली आमची चलता चलता. सत्यनारायण दादा बी होते. तेलही कसा वेळ मिळाला की एवढ्या उठा ठेवीमधून. पण पायाला फोड आले तरी चालता. पण कधी त्या देवा कोणा करता हे करता? देवा करता. पण देवाचा फोन नंबर घेतला का आपण कधी? तुम्ही म्हणताल मला तुमचं डोकं फिरले काय? देवाला कुठं मोबाईल राहते काय? तुमच्यासारखे आमच्या मरक्या सडक्याला मोबाईल राहते, त्याला राहणार. त्याचा फोन नंबर सांगू? 15-15-422. तुम्ही म्हणताल काय होई भानभान? 15वा अध्याय, 15वा श्लोक, 422 होई. त्याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. ज्ञानेश्वरी मध्ये जाऊन बघा, ती मूवी काय सांगते, ते नंबर आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे जी बुद्धी पुरे हरणी ते वस्तू झाली. देवा नंबर दिला तुम्हाला, घरी जाऊन आणि तिथं देव तुम्हाला एकच स्वर मेन काळी तीन. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक वस्तू आहे ऐसी, ते बुद्धी पुरे अहर्निशी ते वस्तू झाली. मग त्या वस्तूला फोन लावले की बोलते आपल्याला, आणि त्याला बोलायचं झालं तैसा हृदयामध्ये मेरा असता सर्व सुखाचा की ब्रह्मराजा विशेषवरी. तेच माऊली सर्व देहा
असं नाही सगळं सांग ब्लड प्रेशर तसला प्रकार चल दबाव झाला हे खेळ अवघड आहे खेळ अवघड आहे सर्व देहादी सूर्य प्रकाश रश्मी तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांच्या आवरण आल्यामुळे आपल्याला कळालं नाही तुम्ही तुकाराम अजून काही नाव असते ते आपलं नाव नाही तुमच्या शरीराचे नाव आहे आणि तुम्ही याच्यापेक्षा वेगळे म्हणून याचा अभिमान करायचा नाही तुम्ही वेगळे आपण आहोत ते नाही सर्व संसार सगळा खोटे वस्तुस्थितीनं ज्याला मुलं म्हणते ते आपण नाही ज्याला आपण म्हणतो ते खोटे आणि जे आहे ते सत्य आहे आणि जे सत्य आहे ते चिरंतन आहे चैतन्य आहे नित्य आहे निरामय आहे अविनाशी आहे आणि त्याचं नाव आहे परमतत्व परमात्मा आणि त्या परमतत्व परमात्म्याशी नातं जुळलं ना काम संपलं त्याचा फोन नंबर घ्या त्याचा फोन नंबर घेऊन त्याला बोला त्याला बोलत असताना काय बोलावं लागते सोहम शब्दाचा मारा केला सोहम शब्दाचा मारा केला तळमळ करते त्यानं सांग तुला काय पाहिजे सांग पण मला सोड त्याला कशानं मारावं लागते ती प्रक्रिया वेगळी आहे आणि ते प्रक्रिया सांगतात सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे वस्तू ऐशी मी कोणती वस्तू आहोत ते अमुक आहे जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी ते सतत बुद्धीला स्मरण होते की ते मी आहे त्याला म्हणतात वेदाच्या भाषेमध्ये तत्वमसी तत्वमसी ते तू आहे ते आणि ही बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी मग ते म्हणणारे विराट प्रभू विश्वकर्माजी विराट प्रभू विश्वकर्माजी अनादि आहेत आनंद आहेत निरउपाधिक आहेत पण ते तुमच्यासाठी आमच्यासाठी अवतार धारण केले आणि तुमचे आमचे सुख दुःख दूर करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागला आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माजी सुकर आणि अनेक अवतार घेऊन भक्ताचं पालन भक्ताचं रक्षण भक्ताचं संगोपन करणारे प्रभूच्या दरबारात चालू असलेली कथा आणि भागवत कथेतला सतसंगतीचा लाभ काय असतो हा प्रसंग काल आपण अनुभवला संतांच्या संगतीशिवाय प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही वेदांनी सुद्धा सांगितलं की संताशिवाय देव कळत नाही साधूशिवाय देव कळत नाही महाराज सोडून द्या मी काल बोललो महाराजाची संगत करा की नको करा पण संताची संगत करा सतसंगाची संगत करा सतसंग याचा अर्थ नीती सतसंग याचा अर्थ धर्म सतसंग याचा अर्थ सदाचार सतसंग याचा अर्थ सन्मार्ग सतसंग याचा अर्थ सत्याचा अंतःकरणात विचार आणि याच्यापासून जे लोक दूर जातात त्यांना
काय करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. याला म्हणतात सतसंग. ते सतसंगापासून भक्तिमाता दुबळी झाली होती, ज्ञान वैराग्य दुबळे झाले आणि सतसंग काल प्राप्त झाला. नारजी भेटल्याच्या नंतर नारजी म्हणतात काय दुःख आहे. सांगितलं ज्ञान वैराग्य दुःखी होते. ज्ञान वैराग्याला सुदृढ बनण्यासाठी द्वादशाक्षरी मंत्राचा जप केला. काय उपयोग? मंत्राने काहीच उपयोग होत नाही. आलं का? मंत्रानं उपयोग होत नाही, नामानं उपयोग होतो. नामाच्या चिंतने नामाचं चिंतन महत्वाचं आहे आणि ते नामाचं चिंतन कसं करावं याला रीत आहे. हे रीत जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत केलेलं भजन वाया जाईल. मग ते रीत काय असेल? सद्गुरूकडून कळून घ्यावं लागल, संतांकडून कळून घ्यावं लागल. हे येड्या गबाळ्याचं काम नाही. शास्त्र सांगतं नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. सांगा विनवितो तुम्हाचे संत मंत सिद्ध ऋषी. सगळ्यांनी हेच केलं आणि त्याचाच सिद्धांत भागवत सांगते. नाम संकीर्तनम यशम सर्व पाप प्रणाशनम सर्व दुःख शमनस्तम तम नमामि हरिपरम. ते नाम सोपे रे. राम कृष्ण गोविंद वाचेशी वाचेशी सगळ्याच्या येते, पण सद्गद होताय ना. सद्गद अंतःकरणानं जपलास तर देव तुझ्या जवळ आहे. भक्ती माता नारजीला विनंती करते काही करा, सद्गद अंतःकरण. डोळ्याला पाणी येते भक्ती मातेच्या. माझ्या लेकराचं दुःख दूर करा. नारजीने लगेच उपाय केला दुसरा, गायत्री मंत्राचा जप. ओम भूर्भुवः स्वः धियो यो नः प्रचोदयात्. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
कमंड पाणी घेत ज्ञान वैराग्य पडलं. 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करून काही उपयोग झाला नाही. नारदजी विचार करायला लागले, काय भानगड झाली. एखाद्याने एखादी उपक्रम राबवावा आणि त्याच्यात अपयश यावं. अपयश आल्याच्या नंतर जसं अंतकरण खजील होते, नारदजी विचार करायला लागले, स्वर चालू ठेवा कंपल्सरी. काय करावं, काय चुकलं, काय आपलं नारदजीला कळत नव्हतं. केलेला उपाय फेल गेला. वेदाच्या श्रुती गायल्या, काही उपाय झाला नाही. नारदजी तिथून भक्ती मातेला म्हणतात, माते तुझ्या लेकराचं दुःख दूर करण्यासाठी मी काहीतरी शोध घेतो, अजून मला थोडासा अवधी दे. आणि नारदजी तिथून निघून गेले. राधे राधे